तर सर्वांना जय भीम मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोधिसत्व लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये। तर आज आता आपण उपस्थित आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर, जिथे बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणात जो 30 तारखेला प्रकरण झालेला होता, बुद्धभूमी फाउंडेशनचा जो अशोक स्तंभ आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचा विटंबना करण्यात आलेलं होतं, त्याच संदर्भामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या मार्फत एक धरणे आंदोलनाचा सुरुवात झालेली आहे। त्या आंदोलनाला सुरुवात होऊन तब्बल 8 दिवस झालेले आहे, तरीही प्रशासनाकडून कशाच पद्धतीचा उत्तर अजून त्यांना मिळालेला नाही। आपण व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहू शकतात की या बुद्धभूमी फाउंडेशनच्या धरणे आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे। 8वा दिवस आहे। ही सर्व भीमसैनिक, उपासक, उपासिका आणि पूजनीय बनतेजी आपला हक्क आणि न्याय मागण्यासाठी ते लोक त्यांचा धरणे आंदोलन अजूनही सुरुवातच आहे। त्यासोबतच इथे काही जागांवर समुखही लिहिण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता की बुद्धभूमीची विटंबना करणाऱ्या या खासदार श्रीकांत शिंदेचा मुर्दाबाद 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 करण्याचे असे समुखही आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पुढचं हे पाहू शकतो की बुद्धभूमी फाउंडेशनच्या कल्याण भारतीय प्राधिकरणात मंत्री संजय शिरसाट मुर्दाबाद, सर्व मंत्री पदाधिकारी या सर्वांचे मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणून हे लोक जाहीर निषेध करत आहेत। त्यांच्या जे मागण्या आहेत बुद्धभूमी फाउंडेशनचा 7/12 त्यांच्या नावावर करावा अशा काही मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आहे। त्यासोबतच आपण पाहू शकतो की मित्रांनो इथं सर्व भीमसैनिकांचे, उपासक आणि उपासिकांची पहिल्या दिवसापासूनच खूप प्रचंड उपस्थिती लागलेली आहे। या बुद्धभूमी फाउंडेशनचं प्रकरण खूप वेगळ्याच पातळीवर जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्या संदर्भामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या 29 जूनला एक आक्रोश महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपर्यंत हा आक्रोश मोर्चा घेण्यात येणार आहे। तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा बोधिसत्व लाईव्ह। मी गौरव गागडे, कॅमेरामॅन सिद्धार्थ आडव सोबत, कल्याण।